नमस्कार, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि छान अशी सकाळ झालेली आहे आणि हा व्ह्यू मला आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडतो. तर आज ह्या वर्षीचा माझा पहिला वैभव लक्ष्मीचा उपवास आहे आणि आज माझं व्रत सुरू होत आहे आणि मी दरवर्षी हे वैभव लक्ष्मीचे जे काही व्रत आहे ते करते. फक्त मी प्रेग्नन्सीमध्ये ते स्किप केलं होतं आणि मागच्या शुक्रवारी मला ते स्टार्ट करायचं होतं, पण आम्हाला दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं, त्यामुळे मी ते स्किप केलं. कारण पूजा वगैरे झाली असती, पण दुसऱ्या दिवशी ती पूजा कोण उचलणार? तर मग मला ते स्किप करावं लागलं आणि मग म्हटलं चला नेक्स्ट शुक्रवारपासून करूयात. उपवास असला किंवा कोणताही सण असला, तर आपलं पहिलं असतं, की क्लीनिंग झाली पाहिजे. कारण क्लीनिंग जेव्हा घरामध्ये होते, तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं आणि कोणतंही काम करायला मनाला असा छान उत्साह येतो. तर सकाळ झाल्याबरोबर छान झाडून घेतलं, त्यानंतर छान अशी फरची पुसली आणि फरची मी कशी पुसते, तर ते तुम्हाला मी आधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर खडे मीठ टाकून, थोडं गोमित्र, हळद टाकून आणि मग आपण फरची पुसायची आहे. त्यामुळे निगेटिव्हिटी जी आहे, तर ती कमी होते. अंघोळ झाल्यानंतर छान पूजा, उंबरठा पूजन वगैरे झालं आणि त्यानंतर दुपारी थोडं बाहेर काम होतं म्हणून गेली होती. तर रस्त्यामध्ये तिथनंच आमची जी गंगा आहे, गंगा घाट, गोदावरी जी काही नदी आहे, तर तिथं हे सांडव्यावरचे देवीचं मंदिर आहे. जे नाशिकमध्ये राहतात त्यांना सर्वांना माहिती आहे, ही सांडव्यावरची देवी आणि असं कधी होत नाही, मी तिथून आली आणि मध्ये जाऊन दर्शन नाही घेतलं. तर मी जेव्हा कधी तिथं जाते तेव्हा छान असं दर्शन घेते आणि आज तर उपवास होता आणि पहिलाच वैभव लक्ष्मीचा जो काही उपवास होता आणि छान असं दर्शन पण झालं. आणि घरी आल्यानंतर पहिला स्वयंपाक करून घेतला. कारण स्वयंपाक झालेला असला, की जरा मन पण लागतं पूजेमध्ये. नाहीतर मग मुलांना भूक लागली किंवा मग माझं सॉरी नैवेद्य दाखवायचा आहे. कधी स्वयंपाक होईल, तर अशी मनामध्ये चलबिचल चालू असते आपल्या. प्रत्येकीचं असंच आहे माझ्यासारखं. तर त्यामुळे पहिला स्वयंपाक केला आणि नंतर पूजेला सुरुवात केली. तर पूजा करण्याच्या आधी ना माझी जी रेग्युलर संध्याकाळचं जे रुटीन असतं, की बाहेर दरवाजात छान असा दिवा लावायचा, तुळशीला दिवा लावायचा, त्यानंतर घरामध्ये दिवा वगैरे लावायचा, थोडा कापूर जाळायचा. तर त्या गोष्टी मी पहिल्यांदा करून घेतल्या आणि नंतर पूजेला बसली. आणि नेहमी पूजा करताना पहिल्यांदा जे काही आपल्याला सामान लागणार आहे, तर ते सगळं जवळ काढून ठेवायचं आणि नंतर पूजेला सुरुवात करायची. म्हणजे पूजा करताना आपल्याला कंटिन्यू उठ-बस ही होत नाही आणि त्यानंतर पहिल्यांदा रांगोळी काढली आणि हे जे काही साचे असतात, तर याने इतकं सोपं काम होऊन जातं. कारण कोणतीही पूजा वगैरे म्हटली, की त्या दिवशी खूप गोंधळ होऊन जातो. हे आणि नेहमीचंच आहे आपलं. कारण आपल्याला स्वयंपाक वगैरे पण करायचा असतो, नैवेद्य दाखवायचा असतो आणि सणासुदीच्या दिवशी ना खूप घाई होते. तेव्हा ह्या हे जे काही साचे आहे, तर ते खूप उपयोगी पडतात आपल्याला रांगोळीसाठी आणि थोडं काम कमी होतं. त्यानंतर छान अशी पूजेला सुरुवात केली आणि ते म्हणतात ना, आज सकाळपासून सगळी कामं छान झाली होती. असं जे मनात होतं, ती प्रत्येक गोष्ट झाली आज सकाळपासनं आणि मला कुठेतरी भीती होती, की आज सगळं चांगलं झालं, तर पूजा करताना नको काही व्हायला. तर मुलांना सांगितलं होतं आधीच, की मी जेव्हा पूजेला बसेल ना, तर तेव्हा शांत राहा, भांडण नका करू किंवा चिड नका करू. ह्या गोष्टी मी सांगून ठेवल्या. तर शेवटी मुलं आहेत ते थोडं एखाद्या वस्तूवरनं भांडणं वगैरे होतच असतात. जेव्हा 2 मुलं घरात असतात, तर ते नक्कीच होतं. ज्यांच्या घरात 2 मुलं आहेत, मुलगा असो, मुलगी असो किंवा दोघं भाऊ असो, बहीण असो, तर ते भांडल्याशिवाय काही राहत नाही. त्यांची दंगामस्ती ही चालूच असते. पण मुलांनी नाही. पण लाईट गेली, पूजेला बसली आणि 5-10 मिनिटातच लाईट गेली. तर छान असं रडायलाच येत होतं, पण कंट्रोल केलं, की असं का? कारण कसं असतं ना, आपल्याला मनात आपण ठरवलेलं असतं, की मला अशी पूजा करायची किंवा मला असं करायचं आहे, मला असं आवरायचं आहे. पूजा असो किंवा कोणती गोष्ट आणि तेव्हा असं काहीतरी फिसकटतं, तर सगळा मूड जातो आणि तसंच माझं झालं. पण असो होती. आपली पूजा तर चालूच राहणार होती. मग छान दुसरा मोबाईल घेतला, त्याची टॉर्च लावली आणि नंतर पूजेला सुरुवात केली. आणि हे जे काही शूट केलं आहे, तर ते माझ्या मोठ्या मुलाने आरुषने केलं आहे. तर तो फक्त 8 वर्षाचा आहे, पण खूप छान म्हणजे असं कधी मी त्याला काम सांगितलं आणि तो नाही म्हटला, असं होत नाही. आणि जेव्हा नाही म्हटला, तेव्हा मी थोडी चिडते, पण तो करतोच. तर असं होतं. तर हे सगळं काही शूट आहे त्याने केलं.
प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. तसं शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते. वारंवार कार्यात बाधा येणं, शिक्षणात अडथळे येणं, असे अनेक समस्यांसाठी वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. तर हे व्रत साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करण्याचं ध्येय ठेवलं जातं. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केलं जातं. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. तसंच वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचं पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते आणि महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचं व्रत करू शकता. हे व्रत आपल्या क्षमतेनुसार 11 किंवा 21 शुक्रवारी करता येतं. आणि त्यानंतर त्याची सांगता करायची असते. हे व्रत कसं करायचं? तर साधारण 11 किंवा 21 शुक्रवार जसं मी सांगितलं, तर तसा संकल्प करायचा का माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे वैभव लक्ष्मी व्रत करत आहे. तर लक्ष्मी माते माझी ही मनोकामना पूर्ण कर. त्यानंतर शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे. तर काही अचानक अडी-अडचण आली किंवा सुतक किंवा मासिक पाळी किंवा म्हणजे पिरियड वगैरे, तर तेव्हा तो शुक्रवार स्किप करायचा. पण आपल्याला उपवास हा पकडायचा आहे आणि पुढच्या शुक्रवारपासून आपले उपवास परत चालू करायचे आणि आपला 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारचा जो काही संकल्प आहे, तर तेवढे तो आकडा पूर्ण करायचा आहे आपल्याला आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. आणि तसंच जेव्हा आपण उपवास पकडतो, तर आपल्याला उपवास पकडल्यावर उपाशी राहायचं नाहीये. उपवासाचे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता किंवा फळ घेऊ शकता. दूध वगैरे ते सुद्धा पिऊ शकतात. तर असं उपाशी राहून उपवास हा करायचा नाही. आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपलं पूजा होईल, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. पण म्हातारपणामुळे किंवा वय झालं आहे, तर असे जे काही असतील, तर त्यांनी उपवास केला नाही तरी चालेल. पण मनोभावे पूजा वगैरे ती करायची आहे. वैभव लक्ष्मी व्रताच्या जे काही पुस्तक आहे, त्यामध्ये हे व्रत कसं करायचं, कशी मांडणी करायची, तर हे सर्व सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा, प्रार्थना म्हणायची, महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं. नंतर जी काही व्रतकथा आहे, तिचं पठण करायचं, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा. तर असं साधं सोपं हे व्रत आहे. खूप वेळ लागत नाही. पूजा मांडणी पण खूप सोपी आहे. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत करायचं आहे आणि जी काही मनातली इच्छा असेल, तर ती खरंच या व्रताने पूर्ण होते. 100% मी तर म्हणते पूर्णच होईल. फक्त मनोभावे ही सेवा करायची आहे आपल्याला. नाहीतर पूजा चालू आहे आणि याचं त्याचं वाईट आपण जर बोलत असू मनामध्ये, तर ती काही पूजा आपली देवी लक्ष्मी मातेजवळ पोहोचत नाही. त्यामुळे प्रसन्न राहायचं. दिवसभर जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता या मंत्राचा जप करायचा आहे. नामस्मरण करायचं आहे. तर कसा वाटला हा आजचा आपला व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.